नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आजच्या काळात हृदयविकार ही एक मोठी आरोग्य समस्या बनली। कोयना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅथ लॅब सुरू झाल्यामुळे हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळणे शक्य होईल। त्याचबरोबर सिटी स्कॅनमुळे विविध आजारांचे निदान जलद गतीने होईल। या सुविधांमुळे रुग्णांना उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल, असे मत माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले। येथील कोयना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सिटी स्कॅन आणि कॅथ लॅब सुविधांचे उद्घाटन माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडले। यावेळी ते बोलत होते। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम अध्यक्षस्थानी होते। उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरसिंह देशमुख प्रमुख उपस्थित होते। या अत्याधुनिक सुविधांमुळे परिसरातील रुग्णांना आता हृदयविकार व रक्तवाहिन्यांसंबंधी डायबेटिक फूट गॅंग्रीन यांसारख्या गंभीर आजारांवर अधिक वेगवान व अचूक निदान तसेच उपचार उपलब्ध होणार असल्याचे सांगून आमदार जयंत पाटील यांनी कोयना हॉस्पिटलच्या आरोग्य सेवेतील योगदानाचे कौतुक केले। नवीन सिटी स्कॅन मशीनमुळे मेंदू, छाती, पोट आणि इतर अवयवांच्या गंभीर आजारांचे निदान जलद गतीने करणे शक्य होणार आहे। तर कॅथ लॅबमुळे हृदयविकाराशी संबंधित विविध तपासण्या, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी आणि उपचार आता इस्लामपूरमध्येच उपलब्ध होतील। ही सुविधा हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अत्यंत वरदान ठरणार आहे, कारण वेळेवर उपचार मिळाल्यास अनेक जीव वाचू शकतील, असे ते म्हणाले। या नवीन सुविधांमुळे इस्लामपूर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना फायदा होईल, असा विश्वास जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी व्यक्त केला आहे। डॉक्टर कपिल घोरपडे यांनी स्वागत केले। डॉक्टर भूषण शिंदे यांनी प्रास्ताविक केले। डॉक्टर मुबीन मोमीन यांनी हॉस्पिटलमधील सुविधांची माहिती दिली। डॉक्टर प्रशांत पवार, डॉक्टर रोहन हेगडे, डॉक्टर प्रतीक पत्की, डॉक्टर अमित मांढरे, डॉक्टर उज्ज्वला शिंदे, संचालक सागर पाटील, डॉक्टर प्रतिमा मांढरे, डॉक्टर सुशांत पाटील, विकास कदम आदींनी या कार्यक्रमाचे संयोजन केले। डॉक्टर अमित मांढरे यांनी आभार मानले। यावेळी कोयना हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर तसेच सर्व स्टाफ, नागरिक, आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूरला जायला लागलं, कराडला जायला लागलं, अशी काही भानगड लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।